अध्याय 1 वर्ग आणि घन महत्वाच्या प्रश्नमालिकेत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. इयत्ता 8वी गणित भाग 1 अध्याय 1 वर्ग आणि घन. 1 गुणांचे प्रश्न. प्रश्न 1. 7 वर्ग बरोबर किती? उत्तर: 7 वर्ग म्हणजे 7चा वर्ग. 7 वर्ग बरोबर 7 गुणिले 7 बरोबर 49. हे उत्तर 49. प्रश्न 2. 3 घन बरोबर किती? उत्तर: 3 घन म्हणजे 3चा घन. 3 घन बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 9 गुणिले 3 बरोबर 27. हे उत्तर 27. प्रश्न 3. वर्गमुळात 64 बरोबर किती? उत्तर: आपल्याला अशी संख्या शोधायची आहे जिचा वर्ग 64 येतो. 8 गुणिले 8 बरोबर 64. म्हणून वर्गमुळात 64 बरोबर 8. हे उत्तर 8. प्रश्न 4. घनमुळात 125 बरोबर किती? उत्तर: आपल्याला अशी संख्या शोधायची आहे जी 3 वेळा गुणल्यावर 125 येते. 5 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 125. म्हणून घनमुळात 125 बरोबर 5. हे उत्तर 5. 2 गुणांचे प्रश्न. प्रश्न 1. 15 वर्ग शोधा. उत्तर: 15 वर्ग म्हणजे 15 गुणिले 15 बरोबर 225. म्हणून 15 वर्ग बरोबर 225. उत्तर 225. प्रश्न 2. वर्गमुळात 144 शोधा. उत्तर: 144चं वर्गमूळ शोधण्यासाठी अशी संख्या शोधू ज्याचा वर्ग 144 आहे. 10 वर्ग बरोबर 100. 11 वर्ग बरोबर 121. 12 वर्ग बरोबर 144. म्हणून वर्गमुळात 144 बरोबर 12. उत्तर 12. प्रश्न 3. 8 घन शोधा. उत्तर: 8 घन म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8. प्रथम 8 गुणिले 8 बरोबर 64. नंतर 64 गुणिले 8 बरोबर 512. म्हणून 8 घन बरोबर 512. उत्तर 512. प्रश्न 4. घनमुळात 729 शोधा. उत्तर: 729चं घनमूळ शोधण्यासाठी जवळच्या घनसंख्या पाहू. 7 घन बरोबर 343. 8 घन बरोबर 512. 9 घन बरोबर 729. म्हणून घनमुळात 729 बरोबर 9. उत्तर 9. 3 गुणांचे प्रश्न. प्रश्न 1. खालील संख्या वर्गसंख्या आहेत का ते तपासा. 25, 36, 40, 49. उत्तर: 25 बरोबर 5चा वर्ग म्हणून 25 वर्गसंख्या आहे. 36 बरोबर 6चा वर्ग म्हणून 36 वर्गसंख्या आहे. 40चा कोणत्याही पूर्ण संख्येचा वर्ग होत नाही म्हणून 40 वर्गसंख्या नाही. 49 बरोबर 7चा वर्ग म्हणून 49 वर्गसंख्या आहे. वर्गसंख्या 25, 36, 49. वर्गसंख्या नाही 40. प्रश्न 2. खालील संख्या घनसंख्या आहेत का ते तपासा. 27, 64, 125, 150. उत्तर: 27 बरोबर 3चा घन. 64 बरोबर 4चा घन. 125 बरोबर 5चा घन म्हणून या घनसंख्या आहेत. 150चा कोणत्याही पूर्ण संख्येचा वर्ग होत नाही म्हणून 150 घनसंख्या नाही. घनसंख्या 27, 64, 125. घनसंख्या नाही 150. प्रश्न 3. 17चा वर्ग शोधा. उत्तर: 17चा वर्ग म्हणजे 17 गुणिले 17 बरोबर 289. म्हणून 17चा वर्ग बरोबर 289. उत्तर 289. 4 गुणांचे प्रश्न. प्रश्न 1. 144 आणि 225 यांचे वर्गमूळ शोधा. उत्तर: अ. वर्गमुळात 144. 12 गुणिले 12 बरोबर 144. म्हणून वर्गमुळात 144 बरोबर 12. ब. वर्गमुळात 225. 15 गुणिले 15 बरोबर 225. म्हणून वर्गमुळात 225 बरोबर 15. उत्तर वर्गमुळात 144 बरोबर 12. वर्गमुळात 225 बरोबर 15. प्रश्न 2. 216 आणि 512 यांचे घनमूळ शोधा. उत्तर: अ. घनमुळात 216. 6 गुणिले 6 गुणिले 6 बरोबर 216. म्हणून घनमुळात 216 बरोबर 6. ब. घनमुळात 512. 8 गुणिले 8 गुणिले 8 बरोबर 512. म्हणून घनमुळात 512 बरोबर 8. उत्तर घनमुळात 216 बरोबर 6. घनमुळात 512 बरोबर 8.
प्रश्न 3. 64 ही संख्या वर्ग आणि घन दोन्ही आहे हे सिद्ध करा. उत्तर: वर्ग संख्या 8 गुणिले 8 बरोबर 64, म्हणून 64 बरोबर 8 वर्ग. घन संख्या 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 64, म्हणून 64 बरोबर 4 घन. 64 ही संख्या वर्गसंख्या आणि घनसंख्या दोन्ही आहे. सिद्ध झाले. विद्यार्थ्यांनो, आज आपण वर्ग आणि घन या अध्यायातील महत्त्वाचे प्रश्न समजून घेतले. पुढील भागामध्ये आणखी महत्त्वाचे प्रश्न, सविस्तर उत्तरे आणि परीक्षेसाठी उपयुक्त ट्रिक्स पाहणार आहोत. म्हणून पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, श्रेया एज्युकेशन हबला सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच. धन्यवाद.